मनोज कोटीन दिग्दर्शित करार हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। नुकत्याच या सिनेमाचं ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च गोरेगाव इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालं। प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहे। सिनेमात सुबोध भावे आणि उर्मिला कानेटकर कोठारी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येतेय। त्याचबरोबर क्रांती रेडकर ही या सिनेमात दिसणार आहे। हे बघ, ही गोष्ट फक्त तू, मी, जयू, तिची आई आणि तिची बहीण यांच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कोणालाही माहिती नसेल। सिनेमातील गाण्याबद्दल या तिघांनीही भरभरून कौतुक केलं। करार ह्या फिल्ममध्ये अत्यंत सुंदर गाणी आहेत आणि त्यातलं माझं आवडतं गाणं आहे साजणारे। हे गाणं उर्मिला आणि सुबोधवर पिक्चराइज केलं गेलेलं आहे, पण मी सेटवर होते हे जेव्हा शूट होत होतं तेव्हा, आणि त्या पुढचे अनेक महिने मी हे गाणं गुणगुणत होते। नवीन वर्षात एक चांगला सशक्त गोष्ट असलेला, कथा असलेला, चांगल्या अभिनयाने नटलेला असा हा चित्रपट आणि चांगले संगीतमय मेजवानी तुम्हाला नक्की मिळेल याचा विश्वास वाटतो। सगळ्या धकाधकीच्या आयुष्यातनं आपल्याला एक आपल्या नातेसंबंधांची आठवण करून देणारा, की आपल्याही घरी कोणतरी आहे, वाट बघता आहे, आपली बायको आहे, आपला नवरा आहे, आपली मुलं आहेत, आणि फक्त पैसे कमवण्यासाठी आपण ह्या इथे आलेलो नाही आहोत। सो ही एक आठवण करून देणारा हा सिनेमा आहे। संगीत दिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शहा यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमई गायकांचा आवाज लाभलाय। गाणं हेच त्या फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोर आहे। प्रत्येक सीन त्या गाण्यांमधूनच पुढे जातोय। आजच्या धावत्या जगात बदलत चाललेली मातृत्वाबद्दलची मानसिकता सांगणारा हा सिनेमा लवकरच सर्व चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे। मुंबई लाईव्ह।